की सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली। त्याची बातमी जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा। तर लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। येत्या 3 महिन्यांमध्ये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीचे पैसे जमा होतील असं फडणवीसांनी म्हटलं। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी सन्मान निधी 2 दिवसात खात्यात। केळी पीक विमा घोटाळा, 28,000 शेतकऱ्यांना नोटिसा, विमा रद्द। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 36,76,00,000 रुपये जमा, नमो शेतकरी योजना। धान उत्पादक शेतकऱ्यांना 2026 म्हणजेच की यावर्षी देखील धान बोनस 20,000 रुपये हेक्टरी मिळणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा। प्रति शेळी मेंढीसाठी 4,000 रुपये, दुधाळ जनावरांसाठी 37,000 रुपये, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांकडून नव्याने मदतीची घोषणा। गॅस बुकिंगसाठी 30 दिवसांची प्रतीक्षा, बुकिंगच्या 10 दिवसानंतर देखील सिलेंडर मिळेना, एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा। पीक विम्याच्या नुकसान भरपाईचा पडला विसर, शासनासह विमा कंपनीचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम। शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास आता सरकारी योजनेचा लाभ होणार आता बंद, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। कांदा दरामध्ये घसरण, शेतकरी चिंतेत, मातीमोल भावामध्ये विक्री, बाजारपेठेमध्ये 17 रुपयांवरून आता 9 रुपये किलो दर। वातावरणात गरमी, फळांची वाढली मागणी, फळबागायतदारांना अवकाळींची भीती, कलिंगडाला मोठी मागणी असून आकाराप्रमाणे 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत प्रति विक्री होत आहे। तसेच शरीरासाठी थंड मानले जाणारे खरबूज 20 ते 30 रुपये किलो दराने उपलब्ध आहेत। द्राक्षांची आवक देखील मोठ्या प्रमाणात असून दर्जाबाहेर ती 60 ते 100 रुपये किलो दराने विकली जात आहे। राशनवर रॉकेल आणि पेट्रोल पंपावर रजिस्ट्रेशनची सक्ती, जिल्हा प्रशासनाचा 31 मार्चपर्यंत ॲक्शन प्लॅन। शेतकऱ्यांवर पीक कर्जा व्यतिरिक्त शेतीवर असलेले डेव्हलपमेंट कर्ज देखील माफ करावे, राकेश रत्नावार सभापती यांची मागणी। जिल्ह्यात पुन्हा पावसाचा इशारा, पारा 38 डिग्री सेल्सिअसने वाढला, वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यातील अपडेट। युद्धामुळे ओल्या हळदींचे भाव क्विंटल मागे 700 रुपयांनी घसरले, केळी व पपई उत्पादक शेतकरी वळू लागले हळदीकडे। सध्या ओल्या हळदीला सरासरी 2,000 ते 2,400 रुपये भाव मिळत आहे। आंबा काजू बागायतदारांचा लवकरच मुंबईमध्ये मोर्चा, शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा इशारा। 2 महिन्यांपासून शेतकरी भरीव नुकसान भरपाईसाठी आंदोलन करीत आहेत। शेतकऱ्यांकडील कापूस संपला, आता कापसांचे भाव वाढले, 8,000 रुपये प्रति क्विंटलच्या वर भाव पोहोचले आहेत। मका आणि ज्वारीची 132 कोटी थकीत रक्कम अदा, शेतकरी संघटनेचा पाठपुरावा। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। आता लढाई हमीभावाची, 9 ऑगस्टला केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या घरावर धडकणार, मोठं आंदोलन उभारणार, बच्चू कडूंचा इशारा। हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट पण भाव मात्र स्थिर आहेत, वसमतच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। सध्या लिलावात चांगल्या हळदीला 14,000 रुपयांचा भाव मिळाला आहे। अत्यावश्यक वस्तू विनाव्यत्यय, भारतात लॉकडाऊन लागणार नाही, पेट्रोलियम मंत्रालयाचे स्पष्टीकरण। तात्काळ वितरण सुरू करा, जिल्हा अधिकाऱ्यांचे निर्देश। पेट्रोल पंप चालक आणि वितरण कंपन्यांची संयुक्त बैठक। उष्णतामानाचा मानवी आरोग्यावर परिणाम, आरोग्य विभाग अलर्ट, आरोग्य केंद्रासह परिसरातील उप आरोग्य केंद्रांचे डॉक्टर व कर्मचारी सतर्क। सण उत्सव संपला, केळींचे दर कोसळले, शेतकरी चिंतेत, आखाती देशांकडे फळांची निर्यात बंदचा परिणाम, 450 ते 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर केळीला आहे। कांदा बीज उत्पादकांचे नुकसान, हळद वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ। हिंगोली जिल्ह्यातील अपडेट। दिव्यांग निराधाराचे रखडलेले मानधन आता जमा करा, अन्यथा आंदोलन करणार, बेरोजगार दिव्यांग कल्याण संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांचा इशारा। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करा, अन्यथा लाभ तुमचा बंद होणार, चुकीच्या दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत आणि तुमची जर चूक दुरुस्त केली तर एप्रिलमध्ये प्रत्येकी 4,500 रुपये मिळतील। परभणी जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल विक्रीवरील निर्बंध मागे, जिल्हा पुरवठा विभागाचा महत्त्वाचा निर्णय।
सध्या गव्हाला प्रति क्विंटल 2100 ते 2451 रुपयांचा दर दिला जात आहे. निर्यात सुरू झाल्यास आणखीन भाव वाढणार. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान. सर्वाधिक फटका लाखनी तालुक्यामध्ये. भंडारा जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यामध्ये 41,087 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध. खरीप हंगामासाठी पर्यायी खतामुळे दिलासा. दरवाढीची शक्यता. अकोला जिल्ह्यातील अपडेट. हापूसचा सुगंध सुखावू लागला. दराने मात्र येत आहे डोळ्यामध्ये पाणी. कलिंगड खरबुजांवर ताण. कर्नाटकी हापूस देखील 800 रुपये डझनापर्यंत. बदाम आंबा 200 रुपयांपर्यंत. 3.5 लाख कार्डधारकांना केरोसिन म्हणजेच की रॉकेल वितरणाची तयारी. चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट. शालेय अभ्यासक्रमामध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांचा धडा समाविष्ट करा. आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेमध्ये मागणी. कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे. सध्या कमाल दर 1430 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. सरासरी दर 650 रुपये इतकाच राहिला आहे. वादळी वाऱ्यांसह बरसला अवकाळी पाऊस. हवामान विभागांचा 2 दिवसांचा येलो अलर्ट. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. कर्जमाफी जाहीर झाली पण अंमलबजावणी केव्हा होणार? शेतकरी संभ्रमात. बँकांना अद्याप देखील अधिकृत सूचनाच दिल्या नाहीत. कर्ज भरावे की माफींची प्रतीक्षा करावी? शेतकऱ्यांसमोर महत्त्वाचा प्रश्न. धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न दिल्याने शेतकरी राहणार हमीभावापासून वंचित. 50,000 शेतकऱ्यांची कोंडी. धान खरेदीची मुदत संपण्यास केवळ आता 2 दिवस शिल्लक आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अपडेट. उद्दिष्ट वाढीचे पत्र पण केंद्राकडून ग्रीन सिग्नल नाही. लाल मिरचीचा वाढला तोरा. गृहिणींना बसतोय ठसका. हवामानामुळे उत्पादन घटले. मागणी वाढल्याने दर गगनाला. सध्या बाजारामध्ये लवंगी मिरची 200 ते 250 रुपये दर आहे. राज्यामध्ये लॉकडाऊन लागणार नाही. अफवा पसरणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. सोयगाव तालुक्यामध्ये गारपीट. अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे ठप्प. शेतकऱ्यांमध्ये कृषी महसूल अधिकाऱ्यांबाबत संताप. 2 मंडळातील 33 गावांना याचा फटका बसला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. हळद बाजारपेठेत पेमेंटचे संकट. व्यापाऱ्याने थकविले 80 कोटी. आवक घटल्याने शेतकरी धास्तावले. हिंगोली बाजार समितीमधील प्रकार. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील 2,15,000 शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळाले. सोन्यामध्ये 2,490 तर चांदीमध्ये 9,000ची घसरण. इराण युद्धामुळे 28 दिवसामध्ये सोने 15,000 स्वस्त झाले. हप्ता भरून देखील मिळाला नाही. पीक विम्याचा रुपया. राज्य शासनाने प्रति हेक्टरी 17,500 रुपयांपर्यंत पीक विमा देण्याची घोषणा केली होती. नांदेड जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये 10 रुपयांची कपात करण्यात आली. पुन्हा अवकाळींचे संकट. आठवडाभर पावसांचा इशारा. 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान वादळी पावसांची शक्यता आपल्या राज्यात वर्तविण्यात आली. औषधांची चिठ्ठी दिल्यास होणार आता कारवाई. शासकीय रुग्णालयातील प्रकार. खतांच्या किमतीमुळे बळीराजांचा शेणखताकडे कल. भावही वाढले. शेतकऱ्यांची लगबग. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण घटत आहे. मुंबईकरांना मिळणार लवकरच आता स्वस्त वीज. प्रति युनिट दर 40 ते 50 पैशांनी घटण्याची शक्यता. 1000 मेगावॅटची पारेशीन वाहिनी एप्रिलमध्ये कार्यान्वित. रब्बीतील ज्वारीची काढणी लांबणीवर. दर 4,500 रुपयांवर. अवकाळीमुळे काही भागांमध्ये पिकांचे नुकसान. 15 दिवसात 1,000 रुपयांनी वाढले दर.